आषाढ अमावस्येला दीपपूजन केले जाते. त्यामुळे घरात सुख, शांती, समृद्धी नांदते अशी धारणा आहे. तसेच दिव्याची आरास करून दिव्याच्या प्रकाशात श्रावण महिन्याचे उत्साहाने स्वागत केले जाते. या दीपपूजनासाठी कणकेचे दिवे करण्याची परंपरा आहे. हे पारंपरिक पद्धतीने कसे बनवायचे ते आज आपण बघूयात. यासाठी मी इथे अर्धा कप गूळ घेतलाय आणि अर्धा कप एकदम गरम पाणी करून आपण त्याच्यात घालून घेऊयात आणि हा गूळ पूर्ण आपण याच्यामध्ये विरघळवून घेऊयात. आता याच्यात आपण एक अर्धा चमचा तूप घालून घेऊयात आणि आता हे सर्व मिश्रण नीट मिक्स करून घेऊयात. हे आपण कणिक भिजवण्यासाठी वापरणार आहोत. आता मी इथे 1 वाटी कणिक घेतली आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा हळद आणि जे आपण गुळाचं पाणी बनवलंय ते थोडं थोडं ॲड करत जाऊन आपण घट्ट अशी ह्याची कणिक भिजवून घेणार आहोत. एक 10-15 मिनिटं झाल्यानंतर याला तेलाचा हात लावून परत आपण थोडी कणिक मळून घेऊयात. आता दिवे तयार करण्यासाठी इथे मी एक छोटा गोळा घेतला आहे आणि तो हाताने दाबून खोलगट वाटीप्रमाणे ह्याचा आकार तयार करून घेऊयात. आता खाली डिशमध्ये ठेवून मी हे प्रेस करून घेते, ज्यामुळे दिव्याचा बेस हा व्यवस्थित फ्लॅट तयार होईल आणि दिवे लावताना ते हलणार नाहीत. आणि आता याप्रमाणे हाताने आकार देऊन पणतीप्रमाणे आपण हे सर्व दिवे तयार करून घेऊयात. आणि आता बाटलीच्या झाकणाचा वापर करून हे मी इथे थोड्या वेगळ्या आकाराचे पण दिवे तयार करून घेतले आहेत. गुलाबाच्या फुलाप्रमाणे दिसणारा दिवा तयार करण्यासाठी इथे मी कणकेमध्ये खाण्याचा रंग घालून घेतलाय आणि याप्रमाणे 6-7 चकत्या तयार करून घेऊयात. आणि आता फुलाचा आकार तयार करण्यासाठी आपण 2 चकत्या घेऊन एकमेकांना ह्या समोरासमोर जोडून घेऊयात आणि उरलेल्या चकत्या एक एक करत साईडनी ॲड करत जाऊयात. आता हा अशा प्रकारे आपल्या गुलाबाच्या आकाराचा दिवा तयार आहे. हा पण आपण ताटलीमध्ये ठेवून याचा बेस फ्लॅट करून घेतलाय की ज्यामुळे तो लावल्यानंतर व्यवस्थित उभा राहील. आता आपले सगळे दिवे तयार झालेले आहेत. हे वाफवून घेण्यासाठी मी इथे कुकरच्या भांड्याला थोडंसं तेल लावून घेतलंय आणि आता आपण हे कुकरमध्ये 15 ते 20 मिनिटं शिजवून घेणार आहोत. कुकरमध्ये शिट्टी न लावता आपण 15 मिनिटं हे दिवे वाफवून घेऊयात. आपले कणकेचे दिवे हे तयार झालेले आहेत. आता हे आपण पूर्ण थंड होऊन देऊयात. आता ह्याच्यामध्ये मी तुपात भिजवलेल्या फुलवाती घालून घेतलेल्या आहेत आणि आपले कणकेचे दिवे हे दीपपूजनासाठी तयार झालेले आहेत.